सर्व जळगावातून हात खाली करा. उमेशदादा पाटील, करण पवार यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचे आणि पदाधिकारी. खरं म्हणजे कालपासून सगळ्या वृत्तपत्रांनी मीडियाने बातमी फोडलेली आहे. त्याच्यामुळे बातमीत काय आता नवीन बातमी नाहीये. जळगावचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पक्षाचे नेते, उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी उमेशदादा पाटील हे आज शिवसेनेमध्ये, शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात. त्यांच्याबरोबर करण पवार, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष, पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात, शिवसेनेत प्रवेश करतात. उमेश पाटील हे आमदार होते, आता खासदार आहेत. ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असतात. शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले. त्यांच्या येण्यानं जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल, बळ मिळेल. आणि या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आणि ते स्वतः ते आज मातोश्रीवरती इथे आले. त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही, तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल. कारण मी या क्षणी फक्त उमेशदादाला सांगेन की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा.